सेलूच्या बाबासाहेबांनी स्वतःचे डोळे फोडून घेतले. म्हणजे सगळ्यांनी डोळे फोडून घ्यावे असं नाही. प्रिन्सिपल त्याच्यामधलं असं की भगवंतानं दृष्टी दिली, त्याच्यामध्ये आपण वाईटच भाग का पाहतो? बाईमध्ये जगदंबा का पाहत नाही? वस्तूमध्ये ब्रह्म का दिसत नाही? ह्या त्याच्या अगोदर सगळ्या घटना घडल्या जातात. हे साधू लोक अगोदरच स्वतःला ताडण करतात, कारण ब्रह्मशक्ती ताबडतोब जोपर्यंत दिसत नाही नंतर त्यांनी केलंही नसतं, पण अगोदर करून घेतलं आणि लोकांना ते आदर्श वाटलं. म्हणजे चूक का बरोबर आपण निर्णय करत नाही आहे, पण भगवान गोपालकृष्णांना ज्ञानेश्वरांना विचारलं तर चूक आहे. सूरदासांनी स्वतःचे डोळे फोडून घेतले. जन्मांध नव्हते सूरदास. नको, चांगलीच गोष्ट दिसावी म्हणून संयमाला महत्व आहे जास्त. दृष्टीमध्ये तुमच्या दोष आहे का दिव्यता आहे, समता आली का, याच्यावर खेळ आहे सर. दिसायला म्हणून ते वाईट आहे, चूक आहे. तुम्ही दृष्टी दोषाने पाहतायत का दोषाविरहित पाहतायत, याला महत्व आहे. लक्षात घ्या. म्हणजे कसा तो फरक आहे हा. भगवंताची सृष्टी आहे, अरे त्यांनी निर्माण केलेली सौंदर्य त्याचं आहे. प्रत्येक सुंदर दिसणाऱ्या वस्तूमध्ये भगवंताचं सौंदर्य पाहणं की माझा प्रभू कसा असेल. जैसे की रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा. बस दृष्टी बदलली. काश्मीरचं सौंदर्य पाहत असताना अरे इतका सुंदर जर त्यांनी निर्माण केलेली वस्तू असेल, तो किती सुंदर असेल. काश्मीरची सौंदर्यांगणा पाहिल्यानंतर अरे ही इतकी सुंदर आहे नवयवना, तो किती सुंदर असेल. तर राधा राणी किती सुंदर असेल. अशी दृष्टी घ्या ना. आणि सौंदर्यामध्ये भगवंताचा अंश आहे म्हणून ती माता का वाटू नये. लगेच डोळे फोडून घेतले पाहिजे असं नाही. आणि माझ्या प्रभूंनी दिलेली वस्तू आहे, तिचा गंधही घेतला पाहिजे, तिचा सुगंधही घेतला पाहिजे आणि प्रभूला दिलं पाहिजे. अशी दृष्टी घेतली काही बिघडत नाही. आणि दृष्टी घेण्याकरता ज्ञानेश्वरी संसार शिकवते. अध्यात्म आणि संसार कसा करावा ही ज्ञानेश्वरी शिकवते. जी विषय संगण सांडिता, इंद्रिया तेन दंडिता. पण इंद्रियाला दंडू नका. लगेच हाताने एखादा स्पर्श केला की आपला हातच आपण कापून टाकायचा नाही, बिलकुल नाही. इंद्रियाला दंड करू नका. ज्याने विषयाचा संग न सोडता आणि इंद्रियांना दंड न करिता काम वासने वाचून असंग राहून योग भोग भोगले आहेत. वैराग्य, समबुद्धी योग लक्षणा, राजर्षी विद्येत योग सिद्धी आपोआप अनायास होते. सदा ऊर्ध्वगतीमुळे असंगता असते. अटनी शरीर निर्विषय होते. मग जे भोग घेतले जातात त्यांना योग भोग म्हणतात. विषयाचा संग सोडायचा नाही, कर्म सोडायचं नाही, विषय सोडायचा नाही, राजभोग घ्यायचेत. योग भोग म्हणजे टुकार पण नाही, राजभोग. 56 भोग भगवंतानीच घ्यावेत असं नाही, भक्तांनी देखील घेतले पाहिजेत. त्या जगन्नाथपुरीला 56 भोग आणि द्वारकेला म्हणतात, मग आपण असंच खाल्लं पाहिजे असं नाही आहे. तर संयमित उपभोग घेतला पाहिजे. भगवान खाताना दिसतो का? जगन्नाथपुरीला मी गेलो, असे टोपले मोठमोठे पहा, आम्ही सगळ्यांनी पाहिले. पर भगवंताचं ते पुन्हा जर आपण त्याला काय म्हणतात वजन जर केलं, मला नाही वाटत छटाकभरही कमी झाला असेल. उलट ते सांडत चालतात त्याचमुळे ते कमी होतं. तर प्रसाद सगळा सांडत चालतो. मोठमोठे भगुनीचे भगुणे असं दाखवलं जातं. भगवान खातोय का खादाड आहे का बकासूर आहे, काय नाही. त्याच्या निमित्ताने सगळं आपल्याला खायचं असतं.
त्याच्या निमित्ताने सगळं खायचं असतं. काही खात नाही, तो फक्त मधुगंध घेतो, गंध ओढतो. भगवान गंध ओढतो त्या वस्तूमधलं, म्हणून आपण असं दाखवतो, नेतो. तो काही खात नाही. पण खऱ्या भक्ताचा असेल तो गंध घेतो. एखाद्या भक्ताचं खातो नाटक म्हणून, पण तिथे लगेच 56 भोग आहेत वैकुंठात असं काही नाही. लक्ष्मी आपली तीच कुकर, प्रेशर कुकर, असं काही बनवत नाही. नारद येतात पंक्तीला बसलेले विष्णूच्या, असं कुठेही घडलेलं नाही. आणि पंक्ती झडतायत, केळीचे पानं ताट, काय काय नाही. जे विषय संगण सांडिता इंद्रियातेन दंडिता. अरे पिक्चर आहे पहा. भगवंतानी जी जी रचना निर्माण केली जरूर पहा, पण त्याच्यातले दोषही पाहणं शिका, गुणही पाहणं शिका. आणि काय घ्यायचं ते घ्या. कोण म्हणतं पाहू नका. म्हणून इंद्रिय दंड करू नका. म्हणून म्हटलं सध्याचा संन्यास सध्याच्या सायकॉलॉजिकल माइंडला मान्य नाही. सध्याचं मानसशास्त्र विचित्र आहे आपलं. नाही करायला पाहिजे म्हणलं की हटकून समोर येतं, त्या माकडासारखं हटकून. आणि मग साधू लोकही पझलेत. मनातले विकार गेलेले नाही, वरून दाखवल्या जातात, नाही गेले. इंद्रियातेन दंडिता. आणि म्हणून कोणी म्हणेल मग साधू होणे का? व्हा, पण मनाचे विकार गेले असतील तर त्यावेळेस ज्ञानेश्वर व्हावं लागेल, भगवान शंकराचार्य व्हावं लागेल. नर आणि नारायण हे दोन भगवंताचा अंश अवतार. अंश अवतार कशाला म्हणतात? थोडी कल्पना आली का? जीव हा अवतार नाही, भगवंताचा अंश आहे, पण अवतार नाही. कारण भगवंतापेक्षा विभक्त आहे. हळूहळू आपण कंपॅरिझन करत राहू. मी नेहमी थोडी थोडी करत चाललो आहे. पण काही, कारण जीव हा मायेच्या पकडीत आहे, जड मायेच्याही पकडीत आहे. स्वरूपाधिक मायेचा थोडासा किंचित भाग चैतन्याचा याच्यामध्ये आलेला आहे. पण खरी झाप जीवावर मायेची पकड आहे, जड मायेची. कारण स्वरूपाधिक माया, जडमाया म्हणजे माया, आणि जीव, तीन शक्ती भगवंताच्या प्रमुख म्हटलं. त्याच्यात तिला योग माया म्हणतात. स्वरूपाधिक मायाला अनेक नावं आहेत. ब्रह्मिणी म्हणतील, काही म्हणा. ही स्वरूपाधिक माया ही भगवंताची खास शक्ती. स्वरूपाधिक मायेनी, मायेच्या इच्छेने जर निर्माण झालं त्याला स्वअंश अवतार म्हणतात. स्वांश, स्वअंश, स्वांश अवतार. म्हणजे स्वरूपाधिक मायेच्या इच्छेने निर्माण झालेला अवतार. प्रभू इच्छा करतो, स्वरूपाधिक मायेला आदेश देतो. स्वांश अवतार म्हणतात. जीव हा अंश अवतार आहे, स्वांश नाही आहे, स्वरूपाधिक मायेचा नाही आहे. नाही तर आपण भगवंत आहेत. मग डायबिटीस का झाला? बीपी का झाला? म्हणून अंश आणि स्वांशमध्ये पुन्हा कधी सांगूत आपण, थोडं थोडं सांगत जाऊ, नाही तर नेहमीच जडही होऊ नये. डोकं जड झालं तर काय करावं? हा स्वांश अवतार म्हणतात. तर स्वरूपाधिक माया पासनं जे अंश येतात, हा अंश अवतार म्हणजे स्वांश अवतार म्हणतात. आणि हा नर आणि नारायण स्वांश अवतार होते भगवंताचे. बद्री केदारला समाधीस्थ अवस्थेमध्ये बसले.
शंकराचार्यांनी बद्री केदारचं स्थान निवडलं त्याचं कारण नर आणि नारायणांची तपश्चर्या. हे दोन भाऊ प्रचंड आहे. त्यावेळेस मेनका, रंभा ह्या सर्व पाठवल्या. अप्रतिम सौंदर्यांगणा ह्या अप्सरा. कामदेवानी बाण मारला, यांची समाधी उतरली दोघांची, आणि यांचा नृत्य, वसंत ऋतू फुलवला, सगळी काम भावना यांच्यात जागृत करावी म्हणून. हे दोघेही गपचूप आहेत. सगळा डान्स पाहिला, नृत्य पाहिलं, सगळं केलं. यांना वाटलं आता हे फसले. नावं विचारली त्यांनी. मेनका, तुम्ही कोण, तुम्ही कोण, तुम्ही कोण. इंद्र आले, सगळे आले. बस आता एंटरटेनमेंटला देऊन टाकले म्हणले. त्या म्हणाल्या तुमच्या सेवेमध्ये हजर आहेत ह्या रंभा, उर्वशी नाही, रंभा, मेनका ह्या सगळ्या. यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही मला स्वर्गाचं दिलं का, आता मी दाखवतो आम्ही कोण आहेत. त्यांनी आपल्या संकल्पाने उर्वशी निर्माण केली. ती उर्वशी या रंभेपेक्षा आणि मेनकेपेक्षा अफाट सौंदर्यांगणा होती. जी उर्वशी यांच्यासाठी आली होती, अर्जुनासाठी, ती नर आणि नारायणाची निर्मिती आहे. दाखवा म्हणले विश्वसुंदरी तुमच्याकडे आहे का अशी. त्या मेनकेचंही तोंड उतरलं, सगळ्यांचंच उतरलं. ते म्हणाले सांगा मला काय आज्ञा आहे. ते तर चाटच पडले सगळे. बापरे, अरे असे सौंदर्य आम्ही निर्माण करू शकतो. नर आणि नारायणाने सांगितलं खरं म्हणजे आता तुम्हाला दंड दिला पाहिजे, आम्हाला तपश्चर्येतून खाली उतरलं. ज्यावेळेस आम्ही असं निर्माण करू शकतो, तुम्ही काय आम्हाला सुख देणार. का येऊने आम्हा विठोबाचे पायी, रिद्धी सिद्धीद्वारी ओळंगती. शेवटी ते गेले, जाऊ द्या म्हणले, तुम्हाला श्राप देत नाही. पण इंद्राला सांगितलं आता पुन्हा येऊ नका, ह्या भानगडीत पडू नका. मेनकेनी माफी मागितली. आणि उर्वशी म्हणाली आता माझ्यासाठी आज्ञा द्या. आता म्हणले मी निर्माण तर केलं आहे आम्ही तुम्हाला, तुमची सेवा करू द्या. म्हणले आता आमची सेवा नाही, जा इंद्राची सेवा करा स्वर्गभूमीची. आणि उर्वशी डोनेट केली, इंद्रा घेऊन जा कमी असेल तर. अरे जे असे निर्माण करू शकतात पण आसक्त होत नाहीत, रममान होत नाही, तपश्चर्या भंग होत नाही, हे अपेक्षित आहे ज्ञानेश्वरांना, हे गोपालकृष्णांना अपेक्षित आहे. जी विषय संगण सांडिता, इंद्रियातेन दंडिता, परिभोगिली निसंगता, कामने विण. काम वासने वाचून असंग राहून योग भोग भोगलेत. रामानी देखील सेक्स केला, कामभावना केली, कृष्णाने केले, पण आसक्त नाही राहिले. कामासक्त. पुन्हा आसक्त शब्द आला. त्या कामनेतून मला सुख मिळालं पाहिजे ही आसक्ती आहे. निर्मिती आहे, पोरग निर्माण करायचं, संपला विषय. पुन्हा भोगासक्ती नाही, पुन्हा कामासक्ती नाही. मग कबीरना विचारलं सेक्स किती करावा, म्हणजे जन्मातून एकदा. सॉक्रेटिस आणि कबीर दोघांनाही सारखं विचारलं. नाही जमलं तर म्हणले वर्षातून एकदा. नाही जमलं तर शेवटी त्यांनी सांगितलं 6 महिन्यातून एकदा. ते म्हणले नाही जमलं तर म्हणले ऐसा करो, कफन का कपडा घर को लाके रखो और रोज करो. स्मशानात जाण्याची तयारी करा, बाकी काही करू नका म्हटले. चेतना शक्तीचा रास स्वरूपाधिक मायेचा रास होतो याच्यात. जी थोडी बहुत अंश आलेला आहे जीवामध्ये चैतन्याचा, त्याचा रास म्हणजे स्वरूपाधिक शक्तीचा रास होतो. आणि मेडिकलचे डॉक्टर आज सर्रास सांगतायत खुशाला नियंत्रित उपभोग घ्या. कसं जमावं. भगवंताच्या शक्तीचा रास स्वतःच्या हाताने करायचा आहे.
इंद्रियातेन दंडिता, म्हणून योग काम वासने वाचून, वासना शब्द आलाय. वासना तृप्त होत नाही, सारखी वाढते. 3 गोष्टी खराब आहेत. तसं काम, क्रोध, लोभ, मोद, मोह, अहंकार किती झाले? 6. अजून त्याची पिलावळ ईर्ष्या, द्वेष अजून बरेच आहेत. छोटे छोटे पिले, त्याचा नातू, पंतू, पडपंतू असे बरेच आहेत हे सगळे. पण 3 मेन मानलेत अध्यात्माने: काम, क्रोध आणि लोभ. 3 प्रमुख आहेत. बाकी त्याची असिस्टंट पिले आहेत. त्यांनी आखडलं की ते रुकतात. क्रोध, क्रोधाचं द्वेष, हे काय आपापली फॅमिली येते. काम, क्रोध आणि लोभ. त्याच्यात मेन कोणतं आहे? हे पहा, काम आणि क्रोध हे टेम्पररी आहेत. ठीक आहे, रास करतील. काम संपला की निदान ठीक आहे, काही वेळापुरता तरी तो गेला समजा, दिवसभर काही नाही. पण लोभ फार वाईट आहे म्हटलंय. सगळ्यात खराब लोभ. कुबेराची संपत्ती आणून दिली तरी नको नाही म्हणत नाही. किती श्रीमंती पाहिजे, किती पाहिजे. लोभ, लोभ असं आहे की एक इच्छा संपली की दुसरी निर्माण होते. क्रोध, सारखा माणूस क्रोधी राहू शकत नाही, लक्षात घ्या. आणि कामी देखील सारखा राहू शकत नाही. एकदा इच्छा पूर्ण झाली की गळाला. क्रोधामध्ये किती क्रोधी राहिलो, सासू किती फसफस फसफस, सून फसफस, मुलगा फसफस करायला लागला, किती राहील? अर्धा तास, 1 तास फार झालं. शेवटी फार कोणी बोल, चुप, कारण याला चुप बसायचं असतं. मग त्याला म्हणतो, चुप, तू बोल नको, तू बोल नको, तू बोल नको. आणि मग शांत होऊन जातो. मग याच्या तोंडातून काही शब्दच निघत नाही. हळूहळू हळूहळू 2-3 दिवसानंतर क्रोध खतम होतो. एकदा एका संतांचं उदाहरण आहे की म्हणले, नाव आठवत नाही, आठवल्यावर जरूर सांगेल. जायचा वेळ आली, जायची. पोराला बोलवलं, काही उपदेश केला. पोरगं फार रागीट होतं. पोराला म्हणले, तुला एक उपदेश करतो, माझं जन्मात काही ऐकायचं ते एक ऐक. म्हणले, काय? राग आल्यानंतर राग येऊ देऊ नको असं नाही. ते मला आपण खूनच करीत असतो, मला खून कर. राग आल्यानंतर तू काही कर, कोणालाही मारून टाक, काय करायचं तुला कर, पण ही घटना 36 तासानंतर मात्र कर. कोणालाही राग आला येऊ दे, पण ॲक्शन कधी घ्यायची? 36 तासानंतर. आता 36 तासानंतर क्रोध राहूच शकत नाही. पहिला जो हे आहे धगधगती आग, ज्याला सडन प्रोव्होकेशन म्हणतात. अचानक जे राग येतो हळूहळू हळूहळू कमी होतो. 2-4 ग्लास पाणी, एक मडकाभर पाणी जरी टाकलं ना, माठाचं थंड पाणी माठाचं टाकलं तरी क्रोध बराचसा कमी होतो. एखाद्याला आलं तर पहा तुम्ही करून. समजा नवऱ्याला आला, बायकोनं काही नाही करायचं, माडभर पाणी घ्यायचं, टाकायचं त्याच्या अंगावर, जय गंगे जय भागीरथी. हे काय केलं म्हणा? अभिषेक केला. शंकराचीच केलं पाहिजे असं नाही, तुमचा पण एक अभिषेक केला. पहा त्याचा राग कमी होतो की नाही. माडभर पाणी टाकून द्यायचं, थंड पाणी, राग कमी होतो. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी कमी होऊ शकतात. क्रोधही कमी होतो, टेम्पररी आहे, फार नुकसान करत नाही. अजून कामही कमी होऊ शकतो, पण लोभ कमी कधीच होत नाही. आणि सगळ्यात खराब लोभ आहे. कामी क्रोधी लालची. लालची म्हणजे मोह. मोह म्हणजेच लालच. मोह म्हणजे आसक्ती. लक्षात घ्या, मोह म्हणजे लालचीपणा. आणि अर्जुनाला मोहच झाला होता.
सगळे जाऊ शकतात, पण लोभ फार कठीण आहे. पण पैशाची आसक्ती, कशाचीही आसक्ती, आसक्ती ही परमनंट आसक्ती लोभाची असते. लोभ आणि मोह, मग वस्तूंचा मोह, विषयांचा मोह, पोरासोरांचा मोह, हा मोह आहे, हा लोभ आहे. आणि लोभ जर पूर्ती नाही झाली तर माणसाला राग येतो, त्याच्यामुळे राग येतो. म्हणजे खरा मेन गाभा लोभ आहे. लोभ आणि मोह एकच. मोह म्हणजे आसक्ती. म्हणून इंद्रिय दंड करू नका, त्याला हा सगळं हळवार न्यावं लागणार आहे. कामने विण, कामनेशिवाय संग करू शकता. कधी कधी मला सांगितलं, सहज सांगून जातो, कामनेशिवाय संघाचा शब्द आलाय म्हणून सांगतो. तरुण आहात, संग करायची वेळ येते, त्यावेळेस मला प्रश्न विचारला होता, मी त्याचं उत्तर दिलं आणि एक दोन ठिकाणी मला ते सपोर्टेड वाटलं. ओशोनी त्या गोष्टीला सपोर्ट दिला. मी आधीच सांगितलं, बाई असेल तिनं असा विचार करायचा की भगवान, मी राधा आहे भगवंताची आणि कृष्ण संग करतायत, समाधी अवस्थेतनं संग करा, शक्ती क्षीण होणार नाही आणि तुम्हाला कामनेशिवाय संग होईल. लक्षात घ्या, कामनेशिवाय संग फार एक्साइटमेंटच नाही. समाधी बोध अवस्था कठीण आहे बरं काय, सोपंही तितकंच नाही. कामनेशिवाय संग, समाधी बोध अवस्था, उच्चतम अवस्था, माडीवर राहून व्यवहार, श्वासांचा कोठा प्रचंड उद्ध्वस्तच होत नाही. एका मिनिटात 30 श्वास चालत नाहीत, 2 आणि 3च चालले पाहिजे. आणि तिने विचार केला पाहिजे, कृष्ण या, राधा आणि कृष्ण, रुक्मिणी आणि कृष्ण असा जर संघ असेल तो कामनेशिवाय संघ आहे. आणि त्याच्यातनं दिव्य संतान निर्माण होतं. तुमच्या ज्या भावना संघ करत असताना असा त्यामुळे कुत्री डुकरं निर्माण होतात. आमचं पोरगं पाहणं कसं निघाल, आपण तसे. फार मोठा विषय आहे. कामनेशिवाय संघ कुठलाही करा, इच्छेशिवाय संघ, कामनेशिवाय संघ, कर्म जरूर करा कामनेशिवाय. एक्साइटमेंट नको आहे कुठली. जी विषय संगण सांडिता, इन म्हणजे काहीही त्याज्य नाही, कसं करावं याची भगवान भक्तांना, संन्याशाला, सिद्धपुरुषांना, भक्ताला, साधकांना आदेश देतात, व्यवहार कसा करावा. दिस इज आर्ट ऑफ लिव्हिंग. तिथे नाही आहे. जिथे कुठे आहे आर्ट ऑफ लिव्हिंग, तिथे काही नाही आर्ट ऑफ लिव्हिंग. लिव्हिंगही नाही ना आर्टही नाही. खरी ज्ञानेश्वरी सोडलं तर आर्ट ऑफ लिव्हिंगच नाही कुठेच. जी विषय संगण सांडिता, इंद्रिया तेन दंडिता, परिभोगिली निसंगता, कामने विन. निसंग, असंग आणि निसंग. असंग, संग हा प्राणांचा आहे. संगबंध नाही, असंगता नाही, वासना प्रवाही, जन्म मृत्यू बाप्पासाहेबांचा अभंग. संगबंध नाही, असंगता नाही, संगबंध नाही, असंगता नाही, वासना प्रवाही, जन्म मृत्यू. वासना निर्माण झाली की एका वासनेसाठी तुम्हाला जन्म घ्यावा लागेल.
अनंत जन्म जे आपल्याला मिळतात ते वासनेच्या याच्यात आहेत. म्हणून वासनेशिवाय सगळं झालं पाहिजे. आणि असंगता येण्याकरिता संघ बंद झाला पाहिजे. संघ म्हणजे प्राण आणि उपप्राणांचा संघ. प्राण कोणते आहेत? 5 प्राण. प्राण, अपान, व्यान, उदान, समान. उपप्राण नाही. उपप्राण धनंजय, कुर्म. बाकी 3 गाळायचे. नाग, कुर्म, क्रकल, देवदत्त आणि धनंजय. म्हणजे पापणी लवते. आपण हेतूशिवाय नाही, मी आता पापणी लवूच देणार नाही. करा बरं विचार. ते कधी लवेल याचा पता लागत नाही. बरं कितीदा लवली सांगा मिनिटात. अहो तुम्ही पापणी लवल्या का नाही? हो. मग कितीदा लवल्या? मोजता तरी येत आहे का? ढेकर नाही म्हणायचं तिथं हटकून ढेकर येतं. शिंक नाही म्हणली तरी येतं. हे नाग, कुर्म, क्रकल, देवदत्त आणि धनंजय या 5 उपप्राणांचं काम आहे. हे 5 उपप्राण आणि प्राण ज्यावेळेस संघ सुरू होतो जीव आकाराला येतो. म्हणून पहा, ज्यावेळेस मुलगा बाहेर येतो, चाइल्ड इन वूम, बाईच्या गर्भातून ज्यावेळेस मुलगा डिलिव्हरीच्या वेळेस बाहेर येतो, त्यावेळेस पहा त्याला ब्रीदिंग नसते. समजा श्वास नाही घेतला तर डॉक्टर फार परेशान होतात. मग चिल्ड्रन स्पेशालिस्ट काय करतात? ते असं छातीला हे करतात, दाबतात थोडं. आणि मग तो पहिला श्वास घेतो. श्वास घेतला की टेहा 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 काय असेल ते, चहा चहा, कोणी काही म्हणतं, कोणी काही म्हणतं. काय म्हणतं मला माहीत नाही. जे काय म्हणलं असेल ते सुरू होतं त्याचं. पहिला श्वास उपप्राणाशी संघ होतो. हा प्राण असा तो घेतो, डीप ब्रीदिंग करतो. आणि पहिला संघ प्राणाचा उपप्राणाशी होतो, तो खरा जन्म टाईम. मुलगा बाहेर आला म्हणजे जन्म झाला असं नाही. त्यांनी आवाज केव्हा दिला? ट्या. प्राणाचा उपप्राणाशी संघ ज्या टाईमला होतो, दॅट इज द टाईम ऑफ बर्थ. आणि हा संघ प्राण संपत नाही तोपर्यंत चालू आहे. म्हणजे आपलं बोलोरामभाई होत नाही तोपर्यंत. आणि हा संघ साधनेमध्ये अनेकदा बंद करता आला पाहिजे. संग बंद नाही, असंगता नाही, वासना प्रवाही जन्म मृत्यू. पण प्राण बाहेर नाही तर आत जास्त आला. आणि आत गेल्यानंतर संघ जरी प्राण आणि उपप्राणांचा झाला तरी असंगता आहे. लक्षात घ्या. दुसरं वाक्य काय टाकलं? प्राण खाली वाहिला की वासना खाली वाहिली. प्राण वरच जास्त जातोय ना आत फार कमी येतोय, बाहेर कमी येतोय, म्हणजे वासना कमी वाहत आहेत. अशा स्थितीमध्ये संघ जरी विषयांचा केला तरी असंगता आहे, निष्कर्मता आहे. आणि कामणेविन भोग आहे, कारण वासनाच निर्माण झाली नाही. प्राण वर जातोय, समाधी बोध अवस्थेतून विषयांचा संघ केला, वासनेचा संघ केला. ती वासना नाही आहे, ती कर्माची दैवी कामना आहे. ती दैवी इच्छा आहे, देव इच्छा आहे. प्रत्येक ऋषीने देव इच्छेने लग्न केलेत, स्वतःच्या इच्छेने नाही. वाटलं लगे, आपल्याला वाटतं तसं नाही. दैवी इच्छा म्हणजे कामने विण आहे. तसे योग भोग भोगायचा ऑर्डर आहे. जी लोकाचे आधारे लौकिकेची व्यापारे परिसांडिले निदसुरे लौकिक हे. ज्याने लोकासारखे वागून लोकाप्रमाणे व्यवहार करूनही लोकामध्ये असलेल्या अज्ञानाचा त्याग केला आहे. पुन्हा वेगळं राहायचं नाही, ड्रेस बदलायचे नाही, संन्याशी वस्त्र धारण नाहीत. पुन्हा ऑर्डर या भगवंताचा आहे बरं का. स्वमुखे बोलिला, कालच आपण कॅसेटमध्ये पाहिलंय. भगवंताची ऑर्डर आहे कलियुगा करता.
म्हणून सध्याचा संन्यास कलियुगाला बरोबर नाही, कारण मन तसे नाहीत. जिही लोकाचेणी आधारे, ज्याने लोकासारखे वागून, लोकासारखं वागा. लीडरासारखं देखील नाही बरं का. लीडर कसा चालतो माहिती आहे, ताबडतोब ओळखू येतो. काही काही लोक विनोदाने म्हणायचे हायड्रोसील झाल्यासारखे. हायड्रोसील जर झालं ना, तो कसा चालतो असा, असे पाय. लीडर तसा चालतो, हात तसे. महाराजही तसेच चालतात. मोठा महाराज असू द्या, थोडा गबदूल मबदूल, त्याची चाल ताबडतोब लक्षात येते. त्याचं बोलणं, तो आशीर्वादही देईल तर असा देईल. सगळे असे. इथं काय दिलं ऑर्डर? जिही लोकाचेणी आधारे, लोकासारखे वागा, एक्स्ट्रा नाही. लोकाला काहीच नाही, शिंग नाही, मग आपण शिंग लावलं असं नाही. लोकाला शेपूट नाही, आपण शेपूट लावली नाही. लोकांचे ड्रेस वेगळे, आपले वेगळे नाही. लोक घालतात तो ड्रेस घाला, लोक वागतात तसंच वागा. पुढं कोणती उभी? मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. अलौकिक होऊ नका, मी काही वेगळा आहे असं दाखवू नका. मोदीजी महाराजांचा आणि बाप्पासाहेबांचा असा मी ड्रेस ह्या फोटोसाठी आहे असा, ते तसे राहत नव्हते. बाप्पासाहेब नेहरू शर्ट घालायचे, धोतर घालायचे, आणि घरी असले की लुंगी गुंडाळायची, बाकी धोतर आणि नेहरू शर्ट. ते अगदी आम्ही आणून देत होतो, ते अगदी मलमलचं चांगलं असं, अगदी सिंपल, टक्कल नाही काही नाही. मोदीजी महाराज देखील ऑफिसरच होते इंदोरमध्ये, त्यामुळे प्रश्नच नव्हता. कुठेही ड्रेस बदललेले नाहीत, वेगळे पण नको. जी लोकाचेणी आधारे, लोकासारखे वागा. अरे साधा भटजी ब्राह्मण ज्यावेळेस तुमच्याकडे सत्यनारायण सांगायला येतो, तो वेगळा ड्रेस घालून येतो. साधा भटजी, एरवी तो शूट पॅन्ट पण चालेल, पण ज्यावेळेस सत्यनारायण असेल त्यावेळेस सगळं बदलून येतं. तो अभिषेकाचे ब्राह्मण पहा, आणि बाहेर हॉटेलमध्ये ज्यावेळेस ते जातात त्यावेळेसचे ब्राह्मण पहा, तेच असतात. ते कसे जातात? अभिषेकावेळेस वाटेल बाबा ऋषीमुनी म्हणजे हेच, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, असं काही नाही. जिही लोकाचेणी आधारे, ज्यांनी लोकासारखे वागा. काही एक्स्ट्रा वागू नका. आम्हाला हे चालत नाही, आम्हाला ते चालत नाही, आम्हाला कोणी शिवलेलं चालत नाही, आम्हाला नाही चालत, आम्हाला यांच्या हातचा स्वयंपाक नको, आम्हाला त्यांच्या हातचा स्वयंपाक नको. हा किरणांचं सोहळं आहे. खराब बाया, स्वभाव ज्यांचे खराब आहेत, क्रोध आहे, लोभ आहे, कामी आहेत, खरं सांग का, त्यांच्या हातचं कधीच पचणार नाही. जे दुःखामध्ये असतात त्या घरचं अन्न पचणार नाही, हे खरं आहे. त्याही लोकांना पचत नाही. नेहमी क्रोध ज्यांच्याकडे आहे त्यांनी शिजवलेलं अन्न, सगळे कोणते किरण येतील त्याच्यामध्ये? अल्फा किरण नाही निघणार. जी बाई रात्र दिवस भगवत भजनामध्ये, भगवत नामामध्ये रंगून गेलेली आहे, राधा कृष्ण गोकुळ याच्यात रममान झालेली आहे, आणि ती स्वयंपाक करते, पा किती मधुर लागेल. कारण अल्फा किरण निघाल्यानंतरचा स्वयंपाक वेगळा आहे. गामा, विटा, थिटा, डेल्टा ह्या किरणांचा स्वयंपाक अरे रे 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 भयंकर. पण बाया प्रसन्न पाहिजेत, आनंदी पाहिजेत. पुरुषही घरचे आनंदी पाहिजेत, प्रसन्न पाहिजेत. कुठेही दुःख नको, कुठेही काम विकार नको, कुठेही काही नको. ते घर स्वर्ग आहे, आणि त्या स्वर्गातून अल्फा किरणच निघतील.
प्रत्येकाला वाटेल इथे काहीतरी खावं. आळंदीला आजही ब्राह्मण स्वयंपाक करतात, त्यावेळेस पहा त्याची चव कशी असते, मसाले टाकले तरी. आणि आपल्या साधक करीत होत्या त्यावेळेसची चव पहा कशी होती. फक्त मी तुम्हाला म्हणजे साधकांनी करावं असं नाही, कारण तिथे साधना आहे, तिथे प्रेम आहे, त्या किरणवाला आहे आणि अल्फा किरणांच्या आहेत, दैवी किरण ते. म्हणून कोणाच्या घरचं खावं कोणाच्या घरचं खाऊ नये हे खरं सोवळं आहे. अरे ज्या घरी क्रोधांचे फवारे असतील, रागांचे फवारे चालत असतील, ज्या ठिकाणी दुःख वसत असेल, दुःखी कष्टी माणसं रडत असतील, त्या घरचं अन्न कसं असेल, कसं असेल? त्यांचा हातचा स्वयंपाक खाऊही नाही. बाप्पासाहेब म्हणून त्या ह्या म्हणतात ना, ललिता काकू, दुसऱ्याची नजर जर स्वयंपाकावर पडली, त्या भगोण्यावर किंवा त्या अन्नावर, त्या दिवशी ते जेवत नसत. मी हे अन्न खाणार नाही म्हणायचे. त्या माणसाची नजर पडली. नजरेतनं किरण असतात, नजरेतनं प्रेमही होतं, नजरेतनं क्रोधही व्यक्त होतो, नजरेतनं लोभही व्यक्त होतो आणि नजरेतनं किरण बाहेर येतात. फार कठीण आहे सगळं. आणि आपण क्रोध करत असताना, दुःख व्यक्त करत असताना जर खाल्लं, म्हणून पहा सुतक पाळलंय 14 दिवसाचं. आता हे लोकांना माहीत नाही, तो माणूस मेला त्यानंतर यांना खरंच दुःख झालं नाही, ते घर सुतकी नसतंच. सुतक का की त्या घरी दुःख व्यक्त करताना माणसं आहेत म्हणून त्या दुःखाचा स्वयंपाक खाऊ नये असा अर्थ आहे. त्याचा भलताच अर्थ करून टाकला. त्या घरचं काही खायचं नाही, सुतक आहे त्यांना. अरे सुतक का, म्हातारं मेलं म्हणून ते खुश असतात. मेलं, छान झालं, चांगलं झालं, त्यांची गती झाली, त्यांची देवानी मती चांगली केली, बरं झालं, हसत असतात, खेळत असतात, टी व्ही पाहत असतात, सगळं करत असतात. आता यांना घुसलं सुतक आलं, उलट आनंद व्यक्त, आनंदोत्सव मानायलेत. हा खरंच दुःख जे अतिशय रडत असतील त्या घरचं खाऊ नका. पण ज्यांच्यावर परिणाम होत नाही त्यांनी खाल्लं हरकत नाही. अरे एखाद्या संतांनी खाल्लं, त्याच्यावर परिणाम नाही होणार, पण त्या घराला पुण्य तरी लागेल. म्हणून साधूला बोलवतात पहा जेवायला. त्याला सुतक का नाही, पण अर्थ असा गोसावी पहा. काही घरी गोसावी बोलवतात 12 दिवस. गोसावी म्हणजे त्याचा अर्थ आत्ताचे गोसावी नाही, आता दुसरा सापडत नाही म्हणून याला बोलवतो आपण. गोसावी त्याचा अर्थ, गो म्हणजे इंद्रिय, इंद्रिय ज्यांनी जिंकलेत त्याला जेवायला बोलवा, म्हणजे तो आत्मा खुश होईल. त्याला नाही बाट. काही लोकांनी सांगितलं आम्ही बद्रीनारायणाला गेलोत म्हणून आजकाल खात नाहीत बरं का, वास्तू शांती खात नाहीत आणि 12व्या दिवसाचं कोणाचं खात नाहीत. मला नवल वाटतं. अरे बद्रीनारायणाला गेले म्हणजे समजा तुमचा उद्धार झाला, आणि उद्धार झाला असेल तर तुम्ही खाली येणार आहेत का? उलट त्याला पुण्य मिळेल ना. संत आले घरा तोची दिवाळी दसरा. आता आपल्याला ते संतही मिळत नाही, ते गोसावी मिळत नाही. तुमच्यासारखा साधक जरी जेव घातला, अरे पुण्य लागलं. मी म्हणत असतो ब्राह्मण बोलू नका, जेवायला आपले साधक बोलवा. साधक दक्षिणा जास्त मागतील, हा ती गोष्ट वेगळी. कारण ब्राह्मण साधक असेल, दक्षिणाचा अधिकार असेल तर फारच कठीण आहे. अरे साधक हे खरे ब्राह्मण आहे. बाप्पासाहेब नेहमी म्हणायचे, अरे खरे ब्राह्मण तुम्ही, आणि हे बामण आहेत म्हणायचे बाकीचे. तुम्ही ब्राह्मण आहात, तुमच्या हातचा खाईल, पण ह्या बामणाच्या हातचं खाणार नाही. त्यांना बामण म्हणायचे. ते ब्रह्म जाणा ती ब्राह्मणा. अरे ज्यांच्या याच्यातनं किरण निघत आहेत, दैवी भाग आहे, त्यांनी घेतलेला प्रसाद हा योग भोग आहे. त्यांनी त्या घरी खाल्लं ते पुण्य लागतं.
म्हणजे ज्याला द्यायचं असेल ना पुण्य त्या घरी खावं थोडं जर, काही वाटत नाही. आणि तुम्ही बाटत असाल ना तुम्ही खरे नाही, खोटे आहेत, खोटे शिक्के. सावरकर अंदमानाच्या जेलमध्ये होते, वीर सावरकर. आणि त्यावेळेसची एक अशी प्रथा होती की बाटवायची. विहिरीमध्ये मांसाचा तुकडा टाकला किंवा मुसलमानांनी हात लावला, कोणी हात लावला, बाटलं म्हणायचे. आणि जेलमध्ये कोणी खाईच ना, मग कोणीतरी मुसलमानाचा हात लावायचा, बाटगाया, आता हे अन्न खायचं नाही की ते उपाशी राहायचे. सावरकर म्हणले मरून जातील म्हणले आपले लोक, कारण असेच ते बाटवायचे, इंग्रजही बाटवायचे. आणि मांसाचा तुकडा टाकला त्या विहिरीत की हे पाणी खराब झालं, आता आम्ही पित नाहीत, मेलो तर मेलोत. सावरकरांनी सगळ्याला बोलवलं. त्यांना म्हणाले त्यांनी हात लावला की ते बाटलं, म्हणजे ते उपभोगायला चांगलं अन्न राहिलेलं नाही. बरोबर आहे म्हणले. हो सगळे म्हणले बरोबर आहे, बाटलं. तुम्ही दैवी आहात ना, तुम्ही हात लावलं तर पुन्हा चांगलं का होत नाही? अरे त्यांनी हात लावल्याबरोबर जर वाईट अन्न होत असेल तर तुम्ही हात लावल्यानंतर चांगलं व्हावं की नाही? म्हणजे तुम तो उनसे भी ज्यादा गए गुजरे हो. अरे हो म्हणले. लावा म्हणले हात. लावला हात, झालं की नाही पवित्र? हा चला खा. म्हणून पहा प्रथा कशी आहे तुम्हाला सांगतो. आपण ज्यावेळेस जेवतोत ना त्यावेळेस पहा असं पाणी घेतलं जातं. पद्धती पहा कशी असते. एक आचमन पाणी आणि असं फिरवलं जातं. त्याचा काय अर्थ होतो? ज्या बाईनं ते अन्न केलं, होऊ शकतं ती कामी असेल, ती क्रोधी असेल, ती लोभी असेल, नाही तिचे भावकिर्ण खराब असते, नाही तुमच्याकडे टकटक पाहत असताना सगळ्यांची दृष्टी गेली असेल. समजा तुमच्याकडे पाहत असताना सगळे असे काय टाकलं याच्या ताटात, प्रत्येकाने पाहिलं. आता प्रत्येक जणाचे भाव वेगळे असतात पाहण्याचे. अच्छा याला मोठा आलूबोंडा दिलाय, मला लहान दिलाय. याला मोठा लाडू दिलाय, मला लहान दिला. त्याचे भाव खराब निघतात, त्या अन्नावर जातात. बरोबर आहे की नाही? आणि मग त्या अन्नावर गेल्यानंतर मग काय करायचं असतं. म्हणून आपल्याकडे युक्ती आहे, ती आजच सांगून जातो. अजून मी सांगितली नाही, आता सांगायला हरकत नाही. आचमन घ्यायचं. आचमनी एवढंच ते पाणी असतं आणि आपली नजर त्याच्यावर टाकायची. लोक फक्त घेतात, पाहतात दुसरीकडे, कोणी पाहतंय का नाही आपण आचमन करायला. आपली पवित्र, पण आपली देखील पवित्र पाहिजे, नाही तर कामी नजर आपली त्याच्यात पुन्हा ते अन्न जास्त खराब. क्रोधी नजर आपली, ए मूर्खा तुला सांगितलं ना, आणि मग पाहिलं जास्त विषारी अन्न झालं समजा. तर ते पवित्र नजर पाहिजे, करुणामय नजर पाहिजे, प्रेमपूर्ण पाहिजे, अल्फा किरण निघत असले पाहिजेत. आणि मग मंत्र म्हणला पाहिजे. अन्न हे पूर्ण ब्रह्म काय वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवण होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, असं म्हणायचं. नजर टाकायची आपली. आणि नंतर ते पाणी अगोदर त्या याच्यावर शिंपडायचं अन्नावर, म्हणजे ते पवित्र अन्न होतं. आणि मग पुन्हा याला घ्यायचं, पुन्हा नजर फिरवायची आजूबाजूला, म्हणजे दुसऱ्यांची नजर, दुसऱ्यांचे किरण, दुसऱ्याचे जर्म्स त्या अन्नात पडू नये. हे सायन्स आहे. आणि मग ते पवित्र व्हायचं. आता सगळंच अपवित्र आहे त्याला काय? मग असं काही केलं, हाही खराब आणि तेही खराब, काय नजरा काय चालणार आहे? आणि ते अन्न पचतच नाही. चालले डॉक्टरांच्याकडे. जिही लोकाचेनी आधारे लौकिकेची व्यापारे, म्हणून लोकांसारखं वागा, व्यवहार करा, एक्स्ट्रा दाखवू नका. काय जसा गवई ड्रेस घालतो पहा स्टेजवर आल्यावर, वेगळंच असतो तो ड्रेस. कलाकार ओळखू येतो, कवी ओळखू येतो. सगळे केस लांब, दाढी अशी वाढलेली, ती शबनम
ती जुनी, आणि चालताना सगळं फटीचर असं असलं म्हणजे कवी आहे ओळखावा, लेखक सगळे ओळखता येतात. एक्स्ट्रा काही दाखवू नका, लोकांसारखं वागा, लोकांप्रमाणे व्यवहार करा. आज्ञा काय? लोकांप्रमाणे व्यवहार. दुकानदारी असेल दुकानावर बसा, कारखाना असेल कारखान्यात जा, नोकरी असेल नोकरी करा, पण प्रभूची म्हणून समजा. दृष्टी बदलायची, कर्म नाही बदलायचं. दृष्टी बदलायची, दृष्टिकोन बदलायचा. आचार नाही बदलायचा, विचार बदलायचा आहे. लोकांप्रमाणे व्यवहार करा, एक्स्ट्रा करू नका. लोकांमध्ये असलेल्या अज्ञानाचा त्याग केला आहे असं झालं पाहिजे. पण लोक अज्ञानी आहे तसं अज्ञान दाखवू नका. काय एक्सेप्शन दिले, आठ काय टाकली? लोक मूर्ख आहेत तसं तुम्ही मूर्खपणा करू नका, एवढंच. लोकांसारखं वागा, लोकांसारखं राहा, लोकांसारखे ड्रेस घाला, हरकत नाही. काही काही संत झालेत, काही काही ऋषीमुनी झालेत, आरसाच पाहायचा नाही. काही केसच विंचरायचे नाहीत. काही बाया आहेत संत. परवाच एक फोटो आला होता, ची उमा भारतीला एक साधूबाई भेटत होती, कोणी पाहिला असेल तर. म्हणलं अरे हो, ही बिलकुल कंगवा वापरीत नसेल, जितकं घाण दिसता येईल असं म्हटलेलं कुठेही नाही. काही विचार. बोऱ्यावरच झोपलं पाहिजे, ताडपत्रीवरच झोपलं पाहिजे. कमीत कमी गरजा असाव्यात एवढा त्याग म्हटलं, याला त्याग म्हटलंय. पण उपभोग घ्यायचाच नाही त्या गादीचा, हे चूक आहे. पवित्र स्थान असावं हे खरं आहे. म्हणजे व्यापार त्यागू नका, व्यवहार त्यागू नका, इंद्रिय दंडू नका, विषय संग सोडू नका, कामणे विण करा. आणि इथे सांगितलंय अज्ञानाचा त्याग करा. लोकांमध्ये अज्ञान आहे तसं अज्ञान ठेवू नका. लोक जसं अज्ञानी पद्धतीने बोलतात तसं तुम्ही बोलू नका. तुम्ही ज्ञानी असा. लोक मूर्ख असतील, तुम्ही मूर्खपणा करू नका. लक्षात घ्या, एवढी आट आहे. वरची आट काय? कामणे विण सगळं भोगा. आणि खालची आट काय? कामणे विण भोगण्याकरता समाधी अवस्थेतून सगळा व्यवहार करा, कारण बाहेर प्राण येता कामा नये. आणि दुसरी आठ ह्या श्लोकामध्ये काय? अज्ञानाचा त्याग करा. लोक अज्ञानी आहेत म्हणून तुम्ही राहू नका अज्ञानात. लोक विषयात बुडालेत म्हणून तुम्ही तसं बुडू नका. सगळेच करायलेत तसं, मग आम्ही केलं काय बिघडलं? सगळेच भसभसा खायलेत, मग आम्ही चरंतर पण का खाऊ? आमच्या घरी येऊन 2-2 किलोचं अन्न एक एक जण खायला, आणि आम्हाला म्हणतात तुम्ही अर्धी पोळी खावा. ते अज्ञानी आहेत, तुम्ही अज्ञानी राहू नका. जैसा जना माझी खेचर, अस तूची जना नव्हे गोचर, तैसा तो शरीरी परिसंसार, नोळखे तया ते. ज्याप्रमाणे पिशाच जगात असूनही ते जगाला दिसत नाही. खरं सांगा, आपल्याला ज्या दिवशी दिव्य दृष्टी येईल ना, ती समता येईल, देव दिसेल म्हणून ठीक, नाही तर आपण केव्हाच मरून जाऊ. आज सूक्ष्म आत्मे आपल्या भोवती फिरतायत. कारण भगवान ज्यावेळेस आपल्याला मारील की आपण मरू, त्यावेळेस हा देह संपेल, पण 4 देह आपल्याला मिळतील. ते सूक्ष्म देह असतात, ते कोणामधूनही जाऊ शकतात. समजा डॉक्टर भंडारी बसले, त्यांच्यामधूनही मी घुसून जाऊ शकतो, त्यांना पताही लागणार नाही, स्पर्शही होणार नाही. हे भूत देखील आपल्या आजूबाजूला असू शकतात. ते आपल्याला स्पर्शही करून जातात. जर दिसलं ना, झोपच येणार नाही, झोपच येणार नाही.
सगळे प्राण्यांचे शरीर देखील आपल्या भोवती फिरत असतात, आपल्यामधून जात असतात, आजूबाजूला जात असतात, आपल्याला दिसत नाही म्हणून ठीक आहे, अज्ञानात आनंद आहे. दिसायला लागलं ना की 10 भूतं आपल्या आजूबाजूला आहेत, बापरे, मला नाही वाटत कोणी झोपल. आणि साधना करत असतानाही भूतं आहेत म्हणल्यानंतर जसं आमचं झालं होतं, त्रिवेदी भूत झाले होते नक्षत्रवाडीला. आणि आधी मी एकटाच गेलो, बाप्पासाहेबाला भेटलो. बाप्पासाहेब म्हणले घाबरू नको, त्रिवेदी भूत झाला आहे. आणि तो माझ्याकडे 12 फूट उंच होऊन आला आणि त्यानं बकरे मारले होते, ते सगळे बकरे त्याला खात होते. मी त्याला भस्म दिलं आपलं आणि म्हणले त्याचा 2.5 फूट पाऊल झाला. ते भस्म त्याला अंगाला लावले, ते बकरे बंद झाले. पप्पा साहेब मेरा उद्धार करो म्हणून तो भूत होऊन आला आणि मी त्याला बंदिस्त केलं आहे, म्हणले एका कोपऱ्यात ठेवलं आहे ह्या घराच्या, म्हणजे त्या खोलीच्या. मला म्हणले मी लॅट्रिन येतो, तू थांब. बाप्पासाहेब गेले ना. आता त्या कोपऱ्यात 4 वाजल्याची 5 वाजल्याची वेळ होती नक्षत्रवाडीला. आणि त्या कोपऱ्यात म्हणलं मला पाहायची हिंमत झाली नाही, मी बाहेर येऊन उभा राहिलो. बाबासाहेब म्हणले भिवू नको, म्हणलं नाही भीत, कशाचं भीत नाही. म्हणलं कोपऱ्यात त्यानं समजा हात असा केला तर काय व्हायचं आपलं, म्हणलं. किंवा तो आवाज दिला त्यांनी, रात्री आवाज दिले होते म्हणे त्यांनी, तर आपलं तर तिथेच संपायचं म्हणलं. बाप्पासाहेब येईपर्यंत बाप्पासाहेब लांबून पाहिलं की मी आत जाऊन बसलो, पण कोपऱ्यात जायचं नाही म्हणलं. त्याला कोपऱ्यात बंदिस्त गेलं नाही, कुठल्याही कोपऱ्यात आपल्याला जायचं नाही असं बसलो. बाप्पासाहेब बोलत बसले, ते हसत होते, मी हसत होतो, पण आतून नव्हतो. म्हणले घाबरायचं नाही, म्हणलं बिलकुल घाबरत नाही. आणि आता जा म्हणले, आता अंधार झाला. कशाचा, सायकलवर 13.5 किलोमीटर नक्षत्रवाडी टू राजा बाजार, एकटाच जपच सुरू केला, बाप्पासाहेब 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 बाप्पासाहेब. म्हणलं त्यांनी आवाज जरी दिला सडकीवर तर आणि दिसलं तर काय करावं. बरं एकटा राहत होतो खोलीमध्ये, राठोडकडे गेलो. राठोड त्रिवेदी भूत झाला आणि आगाऊ माणूस होता, तुम्हाला माहिती आहे. म्हणलं ते आपल्याला बोललं तर काय करा, म्हणलं आपण दोघं झोपत जाऊ, काय व्हायचं ते होईल म्हणलं आपलं. तो आवाज आपल्याला दिसायला लागला तर काय व्हायचं होईल, पण दोघं जण झोपू. पण आम्ही आगाऊ होतो, प्रत्येकाच्या घरी गेलो, पैठणी वकिलाच्या घरी गेलो, ज्यांच्याकडे लावटीबाई सध्या राहते. म्हणलं पैठणी साहेब तुम्ही फार विरोध केला म्हणलं बाप्पासाहेबाला. म्हणजे मी कुठं नाही, कोणाला, त्या त्रिवेदीला, शिवदत्त त्रिवेदीला. आणि झकेरीच्या इलेक्शनमध्ये तो आता जो सराफा बाजारमध्ये ॲक्सिडेंट झाला, तो आता भूत झाला म्हणलं हो, आणि तो आता बोलायला लागला आहे म्हणलं, आणि एकेकाच्या छातीवर येऊन बसणार आहे. जे घाबरलं, मी कुठं बोललो म्हणलं, तुम्हीच त्याला विरोध करत होते म्हणलं. त्याला भीती टाकली, पुढे गेलो बंडोरेकडे, तुम्ही एक फार विरोध केला, मैंने नहीं किया म्हणलं, तुमने किया. आता म्हणलं प्रत्येकाला भीती घातली, आलो, पण आम्हालाही भीती होतीच. म्हणलं हे सगळे साधना करतील म्हणलं त्या निमित्ताने. इतकी साधना मी कधी केली नाही, इतकी आम्ही दोघंजण करू. लाईट असा लावून असे पाहायचो, पुन्हा दिसायला का. त्याचा उद्धार होईपर्यंत आम्हाला फिकीर होती की कुठं तो दिसेल आपल्याला. म्हणून भूत जर खरंच असे सगळे फिरतायत तर आपण खरंच जगू शकणार नाही, दिसत नाहीत म्हणून बरं आहे. जैसा जना माझी खेचर, असं तूची जना नव्हे गोचर. ज्याप्रमाणे पिशाच्य जगात असूनही ते जगाला दिसत नाही. पिशाच्ची कल्पना नाही म्हणतात नवे सायंटिस्ट मानायला लागलेले आहेत. क्रिमिलियन फोटोग्राफीनी एक अमेरिकेमध्ये, मी ब्लिट्समध्ये त्याचा फोटो पाहिला. ती क्रिमिलियन फोटोग्राफी आहे रशियाची, तो कॅमेरा आहे खास, त्याच्यामध्ये सगळं अंतर्गत सगळं हे दिसतं. तर एक बूट सारखा इथून तिथे तिथून तिथे तिथून तिथे जायचं. लोकांना आश्चर्य वाटायचं, कोण नेतं, दिसायचं नाही. आणि मग ते बूट एका ठिकाणी ठेवलं, सायंटिस्टनी तो क्रिमिलियन फोटोग्राफीचा कॅमेरा ठेवला, बरोबर भूताचा फोटो आला जो ब्लिट्सनी प्रकाशित केला. हे 4 देह आहेत, ह्या योनी आहेत. आपणही दुसरा जन्म मिळेपर्यंत असं राहिले तर भूतचित की हो, सगळीकडे संचार करून. समजा 1000 वर्ष आपल्याला दुसरा जन्मच दिला नाही देवाने, आणि त्याच्यामध्ये ठेवलं, चालले भूतासारखे कुठेही, कोणाच्याही शरीरात जाता येतं, कुठेही बाहेर निघता येतं.
ज्याप्रमाणे पिशाच्या जगात असूनही ते जगाला दिसत नाही, जगाला दिसत नाही म्हणून बरं आहे, दिसलं तर गेलं, त्याप्रमाणे तो सिद्धयोगी देहधारी असूनही संसारी लोक त्याला ओळखीत नाहीत. सिद्धपुरुष लौकिक जसे जनता आहे, जसं जनासारखं आहे तसेच ते वागतात, तसेच भावस्थिती असते, तसंच ते सगळं दिसतात, तसाच व्यापार करतात, तसाच व्यवहार करतात. पण जग त्यांना ओळखत नाही. जसं भूत जवळ असूनही माणसं दिसत नाही म्हणून ओळखत नाही, यांची स्थिती दिसत नाही म्हणून ओळखता येत नाही. अनुभविकाला फक्त कळू शकते. सिद्धपुरुषचं लक्षण समजायला, सिद्धपुरुष ओळखता यायला त्याची स्थिती जाणावी लागते. तुमच्यात काय पॉवर आहे हे सर्वसाधारण जनता ओळखू शकणार नाहीत. तुमच्यात काय पॉवर आहे तर तुम्ही ओळखू शकता किंवा एखादा साधक ओळखू शकेल, दुसरा नाही. लक्षात घ्या. काय म्हणून तुकारामांच्या बायकोनी तुकारामाला नाही ओळखलं, देऊ गावानी नाही ओळखलं, ओळखलं निळोबांनी. ओळखणारे वेगळे. किरणांचा झोत तुम्हाला कळतो, बाकीच्याला किरण आले तरी काय, भूतासारखंच आहे, त्यांचं दिसत नाही, अनुभवाला येत नाही. कुंडलिनी जागरणाशिवाय सिद्धपुरुष समजूच शकत नाहीत तुम्ही. देवस्थानही समजू शकत नाही, त्याच्यातली किती त्या ठिकाणी किरणमाला हेही तुम्ही समजू शकत नाही. हे व्हावं लागतं. म्हणून त्यांना ओळखू येत नाही. म्हणून ज्ञानेश्वर होऊन ज्ञानेश्वर पाहावे, देव होऊन देव पाहावा म्हणतात ना. साधक होऊन साधक दिसतो. साधकाचं सामर्थ्य काय आणि आपलं सामर्थ्य काय हे तुम्ही कंपॅरिझन करू शकता बसल्यानंतर. साधनेला बसलं म्हणजे समजेल कोणाबरोबर काय बसलं म्हणजे काय होतं. बाकीच्या लोकांना काय बसले काय सारखेच आहेत, काही नाही. ही ती ओवी आहे. हे असो पवनाचे मेळे, जैसे जळीची जळ लोळे, ते आणिके म्हणती वेगळे, कल्लोळ हे राहू दे. वाऱ्याच्या संगतीने ज्याप्रमाणे पाण्यातच पाणी उसळते, ही तुमची राजेंद्र पोखरणा आणि परवा संगीता पोखरणा याला गेले पालिताना, ऋषभदेवांची समाधीचं स्थान. त्या स्थानाने त्यांना अनुभव दिले किंवा त्यांना आले, दुसऱ्याला का आले नाही? त्यांच्याच बरोबरचे दोघं होते, त्यांना काही आलं का? काही नाही. देव होऊन देव पाहावा. आपल्या देव प्रगटला म्हणून तिथलं देवत्व दिसू शकतं. आपल्या देवत्व नसेल तर कुठलंही देवत्व तुम्हाला दिसू शकत नाही. त्यांच्याबरोबर दोघं होते, ते औरंगाबादचे. त्यांना काय झालं? बसा, शेकडो बसताय, त्याच्यात तुम्ही एक बसा, काही नाही फरक पडत. कारण तुम्ही या ब्रह्मचैतन्य सागरातले आहात म्हणून ती देवता त्या स्थानावरली प्रसन्न असते. लक्षात घ्या. तुम्ही एका परंपरेतले आहात, दिव्य चैतन्य धारेमधले आहात, मोदी ऋषी परंपरेचे आहात, म्हणून त्या त्या देवता, ते ते स्थान, ते ते ऋषीमुनी प्रसन्न असतात तुम्हाला पाहिल्यानंतर, आणि ते तुम्हाला देतात प्रसाद. तुमची भावस्थिती पाहून तुम्हाला प्रसाद मिळतो. म्हणून सगळे तिथे गेले म्हणजे सगळ्याला मिळतं असं नाही. आता रामू आणि सुचित्रा गेली तिरुपतीला, त्यांना अनुभव आले असतील, बाकीच्याला. आता रामू पहिल्याही वेळेस होतात, त्यावेळेसचे अनुभव आणि आताचे अनुभव काय असतील आपण नंतर विचारू त्याला. पण काही का असेना, तुम्ही त्या दिव्य चैतन्य धारेमधले आहात, तुमच्यावर कोणाचा तरी वरद हस्त आहे. म्हणून ते लोक विचारतील, मोठ्यांच्या, जसं कलेक्टरचं बायको आली तर सगळे विचारतात की नाही, जात धर्म पंथ विसरून कलेक्टरचं पोरगं, त्याला विचारलं जातं की नाही,
आणि भिकाऱ्याचं आलं तर त्याला विचारतात का? हेच भगवंत. मोठ्यांचं जर असेल त्याला सगळेजण विचारतात. ज्याचा सखा हारी त्यावरी विश्व कृपा करी, त्यावरी विश्व कृपा करी, त्यावरी विश्व कृपा करी. ज्याचा सखा हारी. देव तुमच्या अंगामध्ये कुंडलिनी जगदंबा प्रगट झालेली आहे, त्याच्यावर विश्वाची कृपा होते, दिव्य चैतन्यांच्या स्वामींची कृपा होते, ऋषीमुनींची कृपा होते, सगळ्यांची कृपा होते. आणि तुम्ही एकदा क्रोधामध्ये या, थोडी श्रद्धा घसरून जा त्या तीर्थावर, ते तीर्थ तुम्हाला विचारत नाहीत. तेच ते स्थान आहेत, पण तुम्हाला परिणाम होणार नाहीत, कारण तुम्ही तुमच्या परंपरेशी विभक्त झाला आहात. ती परंपरा तुम्हाला विचारत नाही. श्रद्धा घसरलेल्या साधकांना कुठलेही तीर्थस्थान नाही बळ देऊ शकत. हे अनुभवाने पहा.